इलेक्ट्रिसिटी ही पारंपरिक पद्धतीने जायला हवी, याच्यासाठी सातत्याने आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट प्रयत्न करते. परंतु ह्या ठिकाणी गुंतवणुकीच्या संधीही निर्माण होत असतात. आजही ऑइल आणि गॅसवरती जग फार मोठ्या प्रमाणामध्ये डिपेंडंट आहे. परंतु ह्याला पर्याय म्हणून सोलर एनर्जी, विंड एनर्जी, वॉटर एनर्जी, हायड्रोलिक एनर्जी ह्या प्रकारचे पर्याय अत्यंत वेगाने शोधण्याचा परिणाम आपल्याला इथे होताना दिसतोय. याचं कारण आहे, गुंतवणूकदार म्हणून जेव्हा आपण या सगळ्या चित्राकडे बघतो, कुठल्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत? संधी म्हणून याला पाहिलं पाहिजे का संकट म्हणून पाहिलं पाहिजे? मंडळी नमस्कार, कसं काय, बरं आहे? ऊर्जा वाटली ना? हो, खरंच आजचा जो पॉडकास्ट आहे, आजचा जो विषय आहे, तो तुम्हाला आम्हाला एक वेगळी ऊर्जा घेऊन येणारा आहे. कारण ऊर्जेवरतीच आपण बोलणार आहोत. एनर्जी सेक्टरमध्ये भविष्यात काय संधी आहेत आणि त्यात गुंतवणूक केली तर आपला फायदा होऊ शकतो का? Wealthful Gappa is for educational and awareness purposes only. Participants in this episode are Sandeep Bhushetty, a guest is SCBI registered professional mutual fund distributor ARN 13515, and the host is Mr. Santosh Deshpande, who is not registered as advisor or professional with SCBI. No buy or sell recommendations are made. Investing in the market involves risk. Please consult your own financial advisor before making any investment decisions. सिंपल आहे, चला. पण त्याचं उत्तर खरं तर फार वेगळं आहे. जाणून घेऊया आपले मार्गदर्शक संदीप भुशेट्टी सरांकडून. सर नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम प्रेक्षकांना एक सांगू इच्छितो की नुकतंच संदीप भुशेट्टी सरांना म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सची जी देशभरातली शिखर संस्था आहे त्याचं अध्यक्षपद किंवा चेअरमन म्हणून त्यांची निवड झालेली आहे. त्याबद्दल सर तुमचं सगळ्यात आधी अभिनंदन. धन्यवाद. एनर्जी हा आजचा आपला विषय आहे. हे खरोखर क्षेत्र गुंतवणुकीसाठी योग्य आजच्या घडीला आहे का? नक्कीच आहे. अगदी आपण एक 10,000 वर्षापासून जरी मागचा इतिहास जर शोधला तर त्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची साधनं नव्हती. परंतु मनुष्य प्राणी हा कायम एनर्जीच्या किंवा ऊर्जेच्या पाठीमागे काम करताना दिसत होता. आपल्याला आठवत असेल, आपल्याला जुन्या चित्रपटातनं किंवा अनेक जुन्या ग्रंथातनं आपल्याला असं लक्षात आलं की माणसाला कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे खाद्य निर्माण करायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारचं काम करायचं असेल तर ह्या सगळीकडे एनर्जीची किंवा ऊर्जेची गरज होती. आणि त्याचा पहिला प्रयोग त्यांनी एक दगड हातात घेऊन दुसऱ्या दगडाला घासून त्यातनं निर्माण होणारी जी ऊर्जा होती त्यातनं या ऊर्जेचा शोध लागला आणि तिथून पुढे अनेक प्रकारच्या ऊर्जांचा वापर हा वेगवेगळ्या गोष्टींसाठी तो करायला लागला. आपण आजच्या घडीला मगाशी जसा तुम्ही उल्लेख केला की जागतिक परिस्थिती अत्यंत अनिश्चित आहे, त्याचंही प्रमुख कारण हे एनर्जी किंवा एनर्जीतला एक प्रमुख घटक म्हणजे ऑइल आणि गॅस ह्या क्षेत्रामध्ये होत असणाऱ्या अडचणी आणि त्याचा जगभरावर होणारा परिणाम. हा परिणाम कसा होतोय थेट? जसं की गेले 4-4.5 वर्ष जगामध्ये एक मोठं युद्ध सुरू होतं, रशिया आणि युक्रेनचं. त्याही युद्धातला प्रमुख घटक काय आहे तर तो पुन्हा एनर्जी आहे. कारण रशिया आणि युक्रेन ह्या दोन्ही मोठ्या देशांमधनं प्रामुख्याने जमिनीतनं निर्माण होणारी एनर्जी किंवा ऑइल, गॅस आणि अनेक प्रकारच्या इतर एनर्जीशी संबंधित असणाऱ्या गोष्टींचा कंट्रोल आपल्याकडे असावा म्हणून ह्या युद्धाला सुरुवात झाली. आणि या युद्धात गेली 4-4.5 वर्ष आपण आहोत. ह्याच्यात जोडीला पुन्हा यावर्षी एक नवीन युद्ध सुरू झालं, इराण, इराक आणि इस्रायल. त्याला अनेक कांगोरे आहेत पण मूळ गाभा काय? एनर्जी म्हणजे ऊर्जा. आज इराण हा जो देश आहे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ऑइल आणि गॅसचं निर्मिती करणारा देश आहे आणि त्या देशामधला एकूण ऑइलचा साठा हा जगभरातील देशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. परंतु गेल्या 4-6-5 महिन्यामध्ये जे काही युद्धाची ढग आपण जगभरात पाहतोय त्याची सगळ्यात मोठी झळ जी जगभराला लागतीये ती कारण म्हणजे ऑइलचा सप्लाय आणि गॅसचा सप्लाय हा जगभरात स्मूथली होताना दिसत नाही आहे. हॉर्मुस या बंदरातनं होणारी जी वाहतूक आहे ऑइल आणि गॅसची ती डिस्टर्ब झालेली आहे गेले 4-4.5-5 महिने.
आणि तो सप्लाय जगभरात होत नसल्याने एनर्जी क्रायसिस हे जगभरात झाले. त्यातनं ऑइल आणि गॅसमधल्या दरांची वाढ ही अत्यंत वेगाने झाली. त्याचा थेट परिणाम महागाईवरती झाला. म्हणजेच काय, या ठिकाणी आपण ज्या ऊर्जा क्षेत्राबद्दल बोलतोय त्यातला एक घटक हा केवळ सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये डिस्टर्ब झाला, अख्ख्या जगाला घरघर लागण्याची वेळ आलेली. बरोबर. त्याची झळ मोठी बसते खूप मोठी झळ. आणि हे खरं तर क्षेत्र खूपच मोठं आहे. तुम्ही खूप मोठं जसं आहे. म्हणालात तसं बरोबर. ऑइल आणि गॅस हा एक त्यातला घटक एक भाग झाला. आहे. आणखी असे बरेच घटक Correct, आहेत की correct. ज्याच्यावरती परिणाम होतो आहे. करेक्ट. आपण अनेक प्रकारच्या ह्या ऊर्जा क्षेत्रातील घटकांबद्दल बोलू शकतो, पाहू शकतो. जसं की विंड एनर्जी म्हणजे हवेवरती निर्माण होणारी ऊर्जा, वॉटर एनर्जी म्हणजे पाण्यातून निर्माण होणारी ऊर्जा, हायड्रोलिक. तिसरा प्रकार म्हणजे सोलर एनर्जी म्हणजे सूर्यप्रकाशापासून निर्माण होणारी ऊर्जा. आणि ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये मोठं काम जगभरामध्ये वेगवेगळे देश करताना दिसत आहेत. पारंपरिक एनर्जीचे जे साधनं आहेत, जसं मगाशी आपण ऑइल आणि गॅस या विषयावरती बोलत होतो, आजही ऑइल आणि गॅसवरती जग फार मोठ्या प्रमाणामध्ये डिपेंडंट आहे. परंतु याला पर्याय म्हणून सोलर एनर्जी, विंड एनर्जी, वॉटर एनर्जी, हायड्रोलिक एनर्जी, किंबहुना न्यूक्लिअर एनर्जी सुद्धा, ह्या प्रकारचे पर्याय अत्यंत वेगाने शोधण्याचा प्रकार आपल्याला इथे होताना दिसतोय. ह्याचं कारण आहे, अनेक प्रकारची प्रगती जर आपल्याला करायची असेल तर त्यासाठी लागणारे मशीन्स, त्यासाठी लागणाऱ्या वस्तू ह्या जर चालवायच्या असतील तर त्याला कुठल्या ना कुठल्या प्रकारची ऊर्जेची गरज आहे. साधं उदाहरण देतो, आपण सायकल चालवतो पण त्या ठिकाणी आपल्याला कुठली एनर्जीची किंवा ऊर्जेची गरज नसते, म्हणून आपण आपल्या शरीराची ऊर्जा तिथे वापरतो. बरोबर. आणि मग ती सायकल चालते. म्हणजे एक व्यक्ती जेव्हा सायकलीला पॅन्डल मारतो म्हणजे तो स्वतःच्या शरीरातली ऊर्जा त्या मशीनमध्ये घालतो, त्यानंतर ते मशीन चालायला लागतं. पण ज्या ठिकाणी मला माझी स्वतःची एनर्जी घालवायची नाही आहे, म्हणजे काय, तर मला सायकलीऐवजी मोपेड किंवा स्कूटर किंवा कार किंवा किंबहुना कुठलंही वाहन चालवायचं असेल तर त्या वाहनामध्ये मला एनर्जी देण्याची गरज आहे. मग त्या ठिकाणी आपण कुठे पेट्रोल वापरतो, कुठे डिझेल वापरतो, काही ठिकाणी हायब्रिड वापरतो, काही ठिकाणी आपण इलेक्ट्रिकल व्हेकल्स वापरतो. ह्या एनर्जीचे वेगवेगळे प्रकार आपण वापरतो. आता परदेशामध्ये काही वाहनं सोलर एनर्जीवरती पण आली आहेत, काही वाहनं पाण्यापासून चालणारी पण आलेली आहेत. पण या सगळ्या प्रकारामध्ये कुठे ना कुठे एनर्जीचा हा म्हणजे वापर होताना दिसतो आणि म्हणूनच ती साधनं चालतात. बरोबर. आता हे अस्थिर परिस्थितीमुळे सर्वत्र तुम्ही जसं सांगितलं सप्लाय चेन डिस्टर्ब झाली, त्यामुळे त्याचा एक मोठा परिणाम जगभरात दिसतोय. आखातातल्या देशांमध्ये सुद्धा त्याचा फार मोठा परिणाम, खरंय, त्यांचे साठे देखील सध्या असुरक्षित आहेत असं समजलं जातं आणि त्याचे पडसाद अर्थातच जगभरात पडणार आहेत. आणि म्हणूनच जगातले अनेक देश आता दुसऱ्या मार्गाकडे वळत आहेत, ज्याचा आता तुम्ही उल्लेख केला, अपारंपरिक ज्याला बरोबर. अशा आहे. आता गुंतवणूकदार म्हणून जेव्हा आपण या सगळ्या चित्राकडे बघतो, तर आधी आपण ग्राहक म्हणून बघतो खरंय, आणि नंतर गुंतवणूकदार म्हणून बघतो. गुंतवणूकदार म्हणून बघत असताना कुठल्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत? संधी म्हणून याला पाहिलं पाहिजे का संकट म्हणून पाहिलं पाहिजे? अतिशय सुंदर प्रश्न आहे, कारण या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जर मला ती एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचलीच नाही किंवा ऊर्जा माझ्यापर्यंत पोहोचलीच नाही तर माझा दैनंदिन कामकाज ठप्प होणार आहे. म्हणजे ती माझ्यासाठी असणारं एक संकट आहे. जर माझ्यापर्यंत मला आवश्यक असणाऱ्या एनर्जीचा स्रोत माझा बंद होणार असेल तर मला कुठल्याच प्रकारचं काम मला करता येणार नाही आहे. त्यामुळं ती एक प्रकारची भीती पण आहे. पण याला पर्याय माणूस हा सातत्याने शोधतोय. म्हणजे काय, ऑइल गॅस हे जमिनीच्या आतून आपल्याला बाहेर काढायचं असतं आणि मग तो वापर आपण आपल्या वेगवेगळ्या साधनांमध्ये करत असतो. पण त्याचं पण एक लिमिट आहे. जमिनीच्या खाली अनिश्चित प्रचंड मोठे साठे आहेत का, त्याचं उत्तर नाही. एका काळानंतर ते साठे संपणार आहेत आणि ह्याची जाणीव बहुतांशी सगळ्या लोकांना आहे. म्हणून पर्यायी ऊर्जा क्षेत्र काय असू शकतं किंवा ऊर्जेचं साधन काय असू शकतं, याचा शोध सातत्याने मनुष्य प्राणी हा घेत आहे आणि अनेक पर्याय त्याच्यातनं निर्माण होत आहेत. आता विषय असा आहे सर, पूर्वी म्हणजे काही हजार वर्षांपूर्वी ज्यावेळेस मनुष्याकडे कुठल्याही प्रकारचं साधन नव्हतं,
त्याही वेळेस त्याला ऊर्जेची गरज होती. म्हणजे काय, त्याला अन्न शिजवायचं आहे, त्याला कुठेतरी प्रवासाला जायचं आहे, तरी तो कुठल्या ना कुठल्या ऊर्जेचा शोध घेत होता आणि त्यातनं त्यांनी पुढं त्याची जर्नी सुरू केली. आज आपल्याकडे अनेक प्रकारचे यंत्र आपल्या आजूबाजूला आहेत. ह्या यंत्रांना सुद्धा एनर्जी लागते, त्याला आपण इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो. आणि ही इलेक्ट्रिसिटी जिथून तयार होते ही कुठल्या तरी ऊर्जेच्या साधनातूनच ती इलेक्ट्रिसिटी तयार होते. ती इलेक्ट्रिसिटी जर आपण तयार करू शकलो नाही तर आपलं कुठलंही मशीन, कुठलंही यंत्र हे चालूच शकणार नाही. त्यामुळे आपल्याला मगाशी मी जे उल्लेख केला आहे की सौर ऊर्जा किंवा हायड्रोलिक ऊर्जा किंवा विंड एनर्जी किंवा आता जी नवीन येऊ घातलेली टेक्नॉलॉजी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पाण्यापासून सुद्धा ऊर्जा निर्माण करता येते. नॉट ओन्ली इलेक्ट्रिसिटी, तर वाहनं सुद्धा तुम्हाला चालवता येतील. हे जे प्रकार येऊ घातले आहेत, ह्या प्रकारामुळे, या एनर्जीमुळे आज आपण चंद्रावर नव्हे तर अनेक ग्रहांपर्यंत जाण्याचा उडी मारण्याचा प्रयत्न करतोय. आपले रॉकेट्स जे आज चालतात किंवा आपली विमानं ज्या पद्धतीने उडतात, ह्याच्यात सगळीकडे एनर्जी हा भाग आहे. आपण मगाशी जो तुम्ही प्रश्न विचारलात की ह्याला संकट म्हणून बघायचं का ह्याला गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणून बघायचं, तर गुंतवणूकदार म्हणून निश्चित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून बघायला पाहिजे. कारण आजपासून पुढची 100 वर्ष किंबहुना जोपर्यंत मनुष्यजात या पृथ्वीतलावर आहे तोपर्यंत ऊर्जेची गरज ही सातत्याने लागणार आहे. नवनवीन पर्याय जेव्हा ऊर्जेमध्ये येत आहेत तर त्या ठिकाणी गुंतवणूक केली तर त्यातनं येणारा भरघोस परतावा हा आपल्याला निश्चितपणे मिळू शकतो. फक्त हे करत असताना तुमचा व्यक्तिगत अभ्यास असणं गरजेचं आहे. कारण वेगाने पर्याय बदलत चाललेत. एनर्जीचे सुद्धा, ऊर्जा स्रोतांचे सुद्धा पर्याय सातत्याने बदलत आहेत. अनेक उद्योगधंदे नवीन ह्या क्षेत्रामध्ये येऊ घातलेली आहेत. जसं मगाशी मी उल्लेख केला की इलेक्ट्रिकल व्हेकल्स. आता इलेक्ट्रिकल व्हेकल्सला सगळ्यात महत्त्वाचा एनर्जी देणारा भाग म्हणजे त्याची बॅटरी. आता ह्या बॅटरीला लागणारी ऊर्जा, त्यासाठी निर्माण करावी लागणारे साधनं, त्यासाठी लागणारा त्याचा रॉ मटेरियल हे खूप मॅटर करतं. आणि हे रॉ मटेरियल सरसकट अवेलेबल नाही आहे. त्यासाठी ठराविक साठे, त्या ठराविक साठे ज्या देशांमध्ये आहेत त्या देशांकडनं तुम्हाला ही खरेदी करायची आहे. मग त्या देशांमध्ये काय परिस्थिती आज, तिथे जर युद्ध सुरू असतील आणि तिथून तो सप्लाय जर आपल्यापर्यंत येत नसेल तर तुमच्या देशामध्ये त्या बॅटरीज तयार होण्यास अडचण निर्माण होईल. आणि मग जरी तुमच्याकडे ती गाडी तयार आहे पण ती गाडी चालवण्यासाठी ती बॅटरी तयार करू शकत नसाल तर ती एनर्जी तुम्हाला कमी पडते आणि मग त्यामुळे त्याचा परिणाम त्या उद्योगधंद्यावरती होऊ शकतो. घरामध्ये आज भारतामध्ये बहुतांशी गाव पातळी लेवलवर अत्यंत छोट्यातल्या छोट्या गावांमध्ये आज इलेक्ट्रिसिटी आहे. मग हा पण एक ऊर्जेचा प्रकार आहे. आज पंतप्रधानांनी एक जी भूमिका मांडली की प्रत्येक घरामध्ये इलेक्ट्रिसिटी जायला पाहिजे, कुठल्याही माध्यमातून असेल, सौर ऊर्जेच्या माध्यमातून असेल, विंड एनर्जीच्या माध्यमातून असेल, म्हणजे पवन ऊर्जा म्हणतो आपण त्याला, किंबहुना इलेक्ट्रिसिटी ही पारंपरिक पद्धतीने जायला हवी. याच्यासाठी सातत्याने आपलं सेंट्रल गव्हर्नमेंट प्रयत्न करते. जगभरातील गव्हर्नमेंट याच गोष्टींसाठी प्रयत्न करत असतात. परंतु ह्या ठिकाणी गुंतवणुकीच्या संधीही निर्माण होत असतात. जर तुम्ही योग्य ऊर्जा क्षेत्रामधल्या पर्यायांमध्ये असाल आणि त्याच कंपन्यांमध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर भविष्यामध्ये तुम्हाला मोठा परतावा मिळण्याची दाट शक्यता आहे. पण त्याच्यासाठी तुमचा व्यक्तिगत अभ्यास गुंतवणूकदारांनी करणं गरजेचं आहे आणि त्यातील संधी शोधणं गरजेचं आहे. पण हे क्षेत्र गुंतवणूकदारांसाठी अत्यंत आकर्षक क्षेत्र आहे, याच्यात काही शंका नाही. म्हणजे येत्या काही काळात या क्षेत्रात तुम्हाला नक्की प्रगती दिसते आहे गुंतवणूकदार म्हणून. 100%. बरोबर. मग आता गुंतवणुकीचे पर्याय कुठले आहेत जे प्रॉमिनंटली सांगता येतील? प्रामुख्याने कुठल्याही संस्थेमध्ये भागीदारी घ्यायची असेल तर तुम्हाला थेट शेअर बाजारातनं या कंपनीचा भाग भांडवल ज्याच्यामध्ये भाग विक्रीस येतात त्या ठिकाणी आपण थेट गुंतवणूक करू शकतो. आणि मी मगाशी जसं म्हटलं की जर तुमचा स्वतःचा अभ्यास असेल तर हा पर्याय अत्यंत चांगला आहे. पण सर माझा अभ्यासच नाही आहे किंबहुना याच्यातले खास खळगे मला कळत नाही, तर मग म्युच्युअल फंडासारखा पर्याय जो आहे, जो एनर्जी क्षेत्रावरती फोकस राहून गुंतवणूक करतो, अशा फंडांचा
तुम्ही नक्की वापर करायला हवा. कारण त्या ठिकाणी एक एक्सपर्ट माणूस, ज्याला आम्ही फंड मॅनेजर असं म्हणतो, तो तुमच्यासाठी योग्य कंपन्यांची निवड करत असतो आणि त्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते आणि त्यातला भरघोस परतावा हा भविष्यातील तुम्हाला येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं सामान्य गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडामध्ये हा अत्यंत चांगला परतावा किंवा पर्याय आज आपल्याला उपलब्ध आहे आणि अशा क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये आपण गुंतवणूक करायला हवी. सर, आपल्याला आणखीन एक मुद्दा ह्याच्यातला समजून घ्यायला हवा. 1947ला देश स्वतंत्र झाला. त्यानंतर ऊर्जा क्षेत्रामध्ये प्रामुख्याने देशाची प्रचंड मोठी गरज होती आणि त्या क्षेत्रामध्ये खाजगी व्यावसायिकांना आणणं त्यावेळेसच्या गव्हर्नमेंटला योग्य वाटलं नाही आणि प्रामुख्याने ऊर्जा क्षेत्र हे सरकारी असावं, जेणेकरून छोट्यातल्या छोट्या व्यक्तीपर्यंत या ऊर्जेच्या गरजेची रिक्वायरमेंट पोहोचावी. हा त्यातली भूमिका त्या काळातल्या सरकारनी घेतली होती. साधारणपणे 1947 ते पुढची 50-60 वर्ष प्रामुख्याने सरकारी कंपन्याच ह्या ऊर्जा क्षेत्रामध्ये काम करत होत्या आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात या कंपन्या इस्टॅब्लिश झाल्या. त्यांनी या क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट्स केल्या. गेल्या 15, 20, 25 वर्षामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने आता ह्या क्षेत्रामध्ये खाजगी संस्थांनाही येण्यास त्यांनी परवानगी दिली आणि आता गेल्या 25 वर्षामध्ये अनेक वेगवेगळ्या ऊर्जा क्षेत्रातील जे मार्ग आहेत त्या ठिकाणी खाजगी संस्था मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत. मी काही उदाहरणं देऊ शकतो. देशातील सगळ्यात मोठी रिफायनरी रिलायन्स इंडस्ट्री ही साधारणपणे गेले 40-50 वर्ष 60 वर्ष जे काम करते त्याच्यामध्ये प्रचंड मोठा विस्तार हा खाजगी कंपनी म्हणून तिचा झाला. पण त्याचबरोबरीने अनेक सरकारी कंपन्या ह्या कंपनीच्या सोबत काम करत होत्या. उदाहरणार्थ ONGC, NTPC यासारख्या ऑइल कंपन्या. ह्याच्या व्यतिरिक्त सरकारी इलेक्ट्रिसिटी तयार करणाऱ्या ह्या कंपन्या या होत्या. त्याच्यासोबत आता मोठमोठ्याल्या प्रायव्हेट खाजगी कंपन्या सुद्धा या क्षेत्रात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ अडानी पॉवर, GVK आणि ते अन्य देशांना सुद्धा वीज पुरवठा करतात. एक्झॅक्टली. मला सांगण्याचा मुद्दा या ठिकाणी का वाटतो, कारण जसं जसं हे क्षेत्र वाढत चाललंय, जसं जसं या क्षेत्रातील संधी वाढत चालल्या आहेत, अनेक पर्यायी ऊर्जा क्षेत्र निर्माण होत आहेत. त्या ठिकाणी आता खाजगी कंपन्या किंवा खाजगी व्यावसायिक मोठ्या प्रमाणामध्ये स्वतः भांडवल गुंतवत आहेत. त्यातनं अनेक चांगल्या कंपन्या अस्तित्वात येत आहेत आणि त्यातनं पर्यायी ऊर्जा निर्माण करण्याचं काम भारतामध्ये होताना दिसतंय आणि या क्षेत्रामध्ये आता खांद्याला खांदा जोडून खाजगी कंपन्या सरकारी कंपन्यांबरोबर काम करताना दिसत आहेत. सर, आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, जो मी अत्यंत अभिमानाने या ठिकाणी आपल्या प्रत्येक गुंतवणूकदारांना सांगू इच्छितो. आज आपला देश 1947च्या नंतर त्याच्या कॅपॅसिटीनुसार स्वतः आपल्या नवीन नवीन ऊर्जाच्या गरजा शोधत होता. त्या काळामध्ये आकाशामध्ये आपलं काम अत्यंत वेगाने आणि अत्यंत कोणाचीही मदत न घेता आपण करत होतो. आज इस्रो म्हणून जी संस्था आपल्या भारतामध्ये काम करते त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सॅटेलाइट्स निर्माण करणं, त्यांचे इंजिन्स निर्माण करणं आणि त्यासाठी लागणारी ऊर्जा निर्माण करण्याचं काम आपण करत आलो आहे. आज अमेरिकेतील जी संस्था आहे त्या संस्थेपेक्षाही चांगलं काम नासापेक्षाही आपली भारतातील संस्था इस्रो हे अत्यंत वेगळ्या पद्धतीने अत्यंत कमी खर्चामध्ये अत्यंत कमी ऊर्जेमध्ये अनेक इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट करतोय. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मंगळावर आपण सोडलेलं जे यान होतं हे अत्यंत कमी पैशामध्ये आपण सोडू शकलो, ज्या यानासाठी अमेरिकेला प्रचंड मोठा पैसा खर्च करावा लागला. हे एक उत्तम उदाहरण आहे की आपण इनोव्हेटिव्ह पद्धतीने आपण ऊर्जेचा वापर करतोय. आज हे क्षेत्र हे कम्प्लिटली गव्हर्नमेंटच्या अंडर कंट्रोल होतं. आज इस्रोच्या बरोबरीने अनेक खाजगी संस्था स्वतः पॅरलली एनर्जी सेक्टरमध्ये आणि आकाशातील सौर क्षेत्रामध्ये मोठं काम करताना दिसतात. सर, आनंदाची एक गोष्ट सांगतो, नुकतंच एका प्रायव्हेट सॅटेलाइट कंपनीने सॅटेलाइट आपला लॉन्च केला. हे एक खूप अभिमानाची गोष्ट देशासाठी आहे. तर या निमित्ताने मला सांगावं असं वाटतंय की भारत अत्यंत वेगाने ऊर्जा क्षेत्रामध्ये
खाजगी कंपन्यांच्या बरोबरीने आणि सरकारी कंपन्यांच्या बरोबरीने अनेक इनोव्हेटिव्ह प्रयोग करतोय आणि त्यातनं देशाची प्रगती होताना दिसते. हे क्षेत्र अक्षरशः प्रत्येक गुंतवणूकदारांनी नक्कीच विचारात घेतलं पाहिजे. गुंतवणुकीसाठी हे अत्यंत चांगला परतावा देणारं क्षेत्र भविष्यामध्ये असू शकतं. योग्य कंपन्यांची निवड करून जर आपण गुंतवणूक केली तर आपल्याला सातत्यपूर्ण परतावा ह्या क्षेत्रातनं मिळू शकतो. मित्रांनो, असं हे एनर्जीचं क्षेत्र आहे, ऊर्जेचं क्षेत्र आहे. खरं तर अनेक तेल कंपन्या देखील आहेत, त्याच्यावरती Correct. प्रोसेसिंग करणाऱ्या Correct. कंपन्या आहेत. जसं आता सरांनी सांगितलं तसं पारंपरिक, अपारंपरिक अशा सगळ्या ऊर्जा संसाधनांमध्ये काम करणारे लोक आहेत, संस्था आहेत आणि त्याचं एक मोठं मार्केट आहे, मोठी बाजारपेठ आहे आणि ही सगळी बाजारपेठ भविष्यात सरांना बदलताना दिसते आहे, वाढताना दिसते आहे आणि त्याचाच दुसरा अर्थ गुंतवणूकदार म्हणून आपल्यासाठी ही संधी असं त्यांना वाटतं आहे. तुम्हाला याविषयी आणखी काही विचारायचं असेल आम्हाला जरूर कळवा. आम्ही तुमच्या वतीने प्रश्न सरांना विचारू. एक गोष्ट इथे नमूद करू इच्छितो की तुमचे जे जे प्रश्न इथे येत असतात ते भुशेट्टी सर स्वतः पाहतात आणि काही प्रश्नांच्या उत्तरांना मला ते उत्तर द्यायला सांगतात. त्याउपरही कुणाला काही शंका असेल जरूर तुम्ही संपर्क साधा. त्या प्रश्नाचं उत्तर मात्र सर स्वतः देतील. धन्यवाद सर, तुम्ही इतका छान हा सगळा गहन विषय, महत्त्वाचा विषय, गंभीर विषय, मात्र तितकाच प्रॉमिसिंग असणारा हा विषय उलगडून दाखवलात. धन्यवाद.